नमस्कार, माझे नाव आरव उबाळे, इयत्ता दुसरी. सादर करत आहे अभिवाचन. लेखक केशव फडणीस यांची कथा. देवाला भेटण्याचा मार्ग. एक माणूस होता. त्याला एक साधू भेटला. तो साधूला म्हणाला, महाराज, मला देव कसा आहे तो पाहायचा आहे. तुम्ही भेट करून द्याल का? साधू चांगला ज्ञानसंपन्न होता. सगळीकडे त्याचा साधू पुरुष आणि सज्जन सदाचारी म्हणून लौकिक होता. त्या माणसास हे बोलणं ऐकून तो म्हणाला, माझ्यापाशी एक गाठोड आहे. ते डोक्यावर घेऊन तुला त्या समोरच्या डोंगरावर जायला पाहिजे. मी तुझ्याबरोबर येईल. त्यानं मोठ्या आनंदाने साधूला कबूल म्हणून सांगितलं. दुसरे दिवशी तो सकाळी साधूकडे आला तेव्हा त्याने पाहिलं, एक मोठं गाठोड समोर ठेवलं होतं आणि तो साधू त्याची वाटच पाहत होता. साधूने सांगितल्यावर त्याने ते गाठोड डोक्यावर उचलून घेतलं आणि ते दोघे चालायला लागले. डोंगर चढताना त्या माणसाला थोडा वेळ उत्साह राहिला. नंतर मात्र त्याला डोक्यावरचं वजन जाणवू लागलं. तो साधूला म्हणाला, महाराज, दमलो. मी आता नाही, मी पुढं जात. साधू म्हणाला, असं कर. त्या गाठोड त्यात 5 दगड आहेत. त्यातले एक फेकून दे. त्या माणसाने एक दगड फेकून दिला आणि गाठोड थोडंसं हलकं झालं. ते उचलून परत तो चालू लागला. पण 10-20 पावलं गेला नाही, तोच त्याला धाप लागली. त्यानं साधूला ही स्थिती सांगितली. त्या साधूनं त्याला आणखी एक दगड फेकून द्यायला सांगितलं. त्यानं आणखी एक दगड फेकला. परत थोडा वेळ चालायला लागला अन धापा टाकायला लागला. असं करत करत त्यानं 3रा, 4था आणि 5वा दगड टाकला. आता दोघेही डोंगराच्या दिशेला येऊन पोहोचले. ते माणसानं मोठ्या समाधानात श्वास सोडला आणि तो म्हणाला, आता करून घ्या देवाचं दर्शन. भेटवा आमचा देव. साधू त्याच्याकडे पाहून म्हणाला, मूर्ख, 5 दगड गाठोड घेऊन काही तू डोंगर चढू शकला नाहीस आणि काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि मोह इत्यादी दगडाहूनही अतिशय जड असे दुर्गुण अंगात बाळगून तू देवाचं दर्शन घेऊ म्हणतोस. त्याप्रमाणे दगड फेकल्या शिवाय तू डोंगराच्या शिखरावर जाऊ शकला नाहीस. त्याचप्रमाणे तुला ईश्वराचा साक्षात्कार पाहिजे असेल तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे विकार सोडून दे आणि निर्मळ
निर्मळ मनानं ईश्वराला समोर जा, देव तुला निश्चित भेटेल. धन्यवाद. धन्यवाद.